आपण नवरात्रासाठी आपण धिंडे बनवतोय, नवरात्राच्या उपवासासाठी आपण त्यासाठी भगर घेतली 1 वाटी आणि अर्धी वाटीला पण कमी साबुदाणे घेतले, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि 2 चम्मच दही घेतली। आता आपण एक कच्चीच भगर घेतली, कच्चेच साबुदाणे आपण दळून घ्यायचे बारीक। साबुदाणे भगर जी घेतली ना ती बघा दळून घेतली, अशी बारीक करून घेतली बघा, पूर्ण बारीक झालंय। आता आपण त्याच्यात दही आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि फिरून घ्यायचे मिक्सरला। नमक पण टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचंय। आता आपण ते फिरून घेऊ बारीक, तुम्हाला फिरवल्यानंतर दाखवून देते। त्याच्यानं असं दळून घेतलंय, थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं, 1 वाटी छोटी वाटी बघा। आता फिरून घ्यायचं मिक्सरला ते बारीक, म्हणजे दळले ते बघायचंय बघा, असं आपण दळून घेतलंय। आता आपण त्याला 10 मिनिटं आपण त्याला राहू द्यायचंय। आता मुरवण्यासाठी 10 मिनिटं मुरले किंवा आपण करताना बघून घेऊ। आता आपण जे डोश्याचं पीठ ठेवलं होतं 10 मिनिटासाठी ते बघून घ्यायचं। बघा आपलं पीठ किती छान झालेलं आहे बघा। आता आपण त्याच्यात ना थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, खायचा सोडा घेऊन घेतलाय, त्यात थोडंसं 2 थेंब पाणी टाकून घ्यायचंय। परत ते मिक्स करून घ्यायचं, असं व्यवस्थित कालवून घ्यायचं त्याला। हे बघा असं व्यवस्थित कालवलं की आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि तवा ठेवून घ्यायचा आहे। आता आपण तवा ठेवून घेतलाय, त्याला तेल लावून घ्यायचंय। तवा गरम झाला की तेल लावून घेऊ आपण तव्याला। गरम झालाय, आपण तेल लावून घेतलंय। आता आपण पीठ घ्यायचंय धिंड करण्यासाठी, बघा असं पीठ टाकून घ्यायचं असं आणि असं आपण फिरून घ्यायचं त्याला। आता त्याला होऊ द्यायचंय, कमी गॅसवर होऊ द्यायचंय, 2 मिनिटं होऊ द्यायचंय, नंतर बघून घेऊ। झालंय आता त्याला उलट करून घ्यायचंय, एक साईड हे करून घ्यायचंय बघा, किती छान झालंय बघा। आता आपण झाल्यावर बघून घ्यायचं। आपलं उपवासाचं धिंड बघा किती छान बनवून तयार आहे बघा। त्यात तयार झालं आपलं धिंड बघा। आपण चटणी सोबत बी खाऊ शकतो, असं पण खाऊ शकतो, आपण दही सोबत पण खाऊ शकतो त्याला।